अध्याय 19 भाग 1. अध्यायाचं नाव आहे पतिव्रतेस सौभाग्यदान. माहुरपुरात गोपीनाथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो सदाचारी, सद्विचारी व धनवान होता. त्याची पत्नी ही सुशील, धार्मिक वृत्तीची व सुविचारी अशी होती. त्यांना एकच दुःख होते, ते म्हणजे पुत्राबाबतचे. त्यांचे पुत्र जेमतेम 2-4 वर्षांचे जीवन जगून इहलोक सोडत असत. तरीही ईश्वरावर श्रद्धा ठेवून ते सदा सर्व काळ दत्त भजनात रममाण होऊन राहत. दैवयोगाने त्यांचा एक पुत्र मोठा झाला. त्याचे नाव दत्त ठेवले होते. हा एकुलता एक पुत्र हाती लागला होता. साहजिकच तो सर्व प्रकारच्या लाडाकोडाचा धनी झाला होता. तो वर्षाचा झाल्यावर मोठ्या डामडौलाने त्याचे मौजीबंधन केले गेले. त्या काळच्या पद्धतीनुसार त्याच्या वयाच्या 12व्या वर्षी त्याचा एका शीलवान, रूपवान व गुणवान अशा कन्येशी विवाह झाला. पण विवाहास जेमतेम 4 वर्षे झाली असताना या ब्राह्मण पुत्रास क्षयरोगाने गाठले. अनेक खर्चिक औषधोपचार करूनही त्याच्या आजाराला उतार पडेना. उलट दिवसागणिक त्याचा आजार झपाट्याने वाढतच गेला. त्याची पत्नी सावित्री ही खरोखरच सत्यवानाच्या सावित्री समान होती. आपल्या पतीस प्रत्यक्ष परमेश्वर मानून त्याच्या सेवेत ती कसलीच न्यून राहू देत नसे. त्याला जी औषधे देण्यात येत असत त्या औषधांचा काही भाग ती प्रसाद म्हणून स्वतः प्राशन करीत असे. पथ्य म्हणून त्याला ज्या प्रकारचे व जितके अन्न दिले जात होते त्या प्रकारचे व तितकेच अन्न ती आपल्या पतीसमवेत सेवन करी. रोगाच्या चढ उताराबरोबर त्याला केव्हा केव्हा अन्न घेवत नसे. त्या दिवशी ती पण उपोषण करी. रात्रंदिवस त्याच्या उशाशी बसून अत्यंत जागरूकतेने त्याच्या सेवा शुश्रूषेत मग्न असतानाही अतीव श्रद्धेने तिचे अखंड नामस्मरण चालू असे. ती अंतःकरणपूर्वक आपल्या प्राणप्रिय पतीच्या रोग निवारणार्थ परोपरीने दत्त महाराजांची विनवणी करत होती. याप्रमाणे 3 वर्षे गेली. पण रोगाला उतार पडण्याऐवजी दिवसागणिक तो बळावतच गेला व रोगाने उग्र रूप धारण केले. परिणामतः त्या ब्राह्मणाची अन्नावरील वासनाच उडाली. कसल्याही प्रकारचे अन्न त्याला घेवेना. त्याचे अन्न ग्रहण करणे पूर्णपणे थांबले. शिवाय सारखे बिछाण्यात पडून राहावे लागल्याने त्याच्या पाठीस खटे पडले. एक प्रकारचा उष्णतेने होणारा चर्मरोग झाला. काही केल्या तो बरा होईना. त्याच्या शरीरास दुर्गंधी येऊ लागली. वैद्यही त्याच्याजवळ जाण्यास कंटाळू लागले. तरीही ती केवळ 16 वर्षांची पत्नी सावित्री त्याची सेवा शुश्रूषा न कंटाळता न त्रासता मोठ्या विश्वासाने जिद्दीने करीतच राहिली. त्याच्या उशाशी बसून त्याला धीर देऊ लागली. त्याच्या मनाला जराही यातना होऊ नयेत म्हणून अंतर्यामीचे दुःख अंतरातच ठेवून चेहरा प्रसन्न ठेवू लागली. त्याचे अन्न घेणे बंद होताच तिनेही अन्न घेणे वर्ज्य केले व ती केवळ त्याचे चरणतीर्थ प्राशन करून राहू लागली. ही एक प्रकारची तिची तपश्चर्याच चालू होते. सावित्रीचे सासर जसे धनवान होते तसे तिचे माहेरही धनवान होते. जसा हा पुत्र आपल्या मातापित्यांचा एकुलता एक होता तशीच सावित्री आपल्या मातापित्यांची एकुलती एक कन्या होती. दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन संपूर्ण देशातील नामवंत वैद्यांमार्फत उत्तमोत्तम औषधोपचार करण्याबरोबरच अगणित द्रव्यराशी खर्चून बराच दानधर्म केला. शांती होम केले, याग हवने केली, लक्षावधी संख्येने अनेक जप केले, अनेक व्रते आचरली, पण यश काही येईना. त्यांनी सावित्रीलाही काही व्रते करण्यास सांगितले, पण तिने अत्यंत विनयाने ती करण्यास नकार दिला. हा नकार देताना ती सांगू लागली की
पती पूर्ण बरा होईपर्यंत त्याची सेवा करण्याचे कोणत्याही कारणास्तव एका क्षणासाठीही टाळणे हे पत्नी धर्माला सोडून आहे. व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा सर्व शक्तिमान मंत्र जपच आपले सौभाग्य टिकवणार. सर्व देवदेवतांचा वास भगवान दत्तात्रयांचे ठिकाण आहे. त्यांचे भजन, त्यांचे नामस्मरणच आपल्याला तारणार. आपल्या पतीला दीर्घायुर आरोग्य लाभणार. होता होता एके दिवशी वैद्यांनी माता पित्यास बाजूला नेऊन हळू आवाजात आपले सर्व उपाय हरले असून आपल्या कोणत्याही उपाययोजनाने रोगी बरा होईल असे आपल्याला वाटत नाही असे सांगून फक्त ईश्वर कृपेवरच त्याचे रक्षण अवलंबून आहे असे सांगितले. वैद्यांचे हे निराशेने भरलेले शब्द ऐकून माता पिता खूपच दुःखी झाले. त्यांना काय करावे ते समजेना. त्यांचे चेहरे दुःखाने निराशेने काळे ठिक्कर पडले. आपल्या चेहऱ्यावरचं ते दुःख, ती उदासीनता त्यांना प्रयत्न करूनही लपवता येईना. कितीही पुसले तरी डोळे सारखे अश्रूंनी भरून येऊ लागले. आपल्या माता पित्यांचे हे दुःखाने झाकोळलेले चेहरे बघून तो ब्राह्मण पुत्र त्यांना म्हणाला, असे दुःख करून काय होणार? तुमचा माझा ऋणानुबंधच जर संपत आला असेल तर आपण कोण काय करणार? तुमच्या पोटी जन्म घेऊन तुम्हाला सुखी करण्याऐवजी मी तुम्हाला दुःखाच्या सागरात ढकलले, यातनांच्या खाईत लोटले. मला याची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही माझ्या सुखासाठी, स्वास्थ्यासाठी रात्रंदिवस कष्टत आहात, अपार धन खर्चत आहात हे मला दिसते आहे. हे तुमचे अगणित उपकार फेडावे, तुम्हाला सुखी करावे यासाठी जगण्याची प्रचंड इच्छा माझ्या अंतरात आहे. पण जगनियंत्याला ते मंजूर नाही असे दिसते. आता शोक करून तुमचे शरीर स्वास्थ्य बिघडवू नका. प्राप्त परिस्थितीला शरण जा. प्राक्तनाचा हा भोग आहे हे जाणून त्याचे अनुसंधान सुटणार नाही याची काळजी घ्या. अंती त्याचाच आधार लाभणार आहे. त्याचीच साथ सोबत सदा सर्व काळ मिळत राहणार. त्याचेच नाते स्वरूप सत्य आहे. अन्य सर्व नाती फसवी आहेत, खोटी आहेत, कायम टिकणारी नाहीत. म्हणून त्या एकमेवाच्या अनुसंधानात राहा. असे सांत्वन करणारे शब्द त्यास ऐकून तो आपल्या पत्नीला म्हणाला, माझे येथील दिवस आता संपत आलेले आहेत. लवकरच मला सर्वांचा निरोप घ्यावा लागणार. तू माझ्यासाठी अपार कष्ट उपसलेस, अमर्याद दुःख सहन केलेस. माझ्याशी विवाह केल्या दिवसामागून सुखाची आणि तुझी फारकतच झाली. मी नक्कीच पूर्वजन्मीचा तुझा वैरी असणार. पण आता या सगळ्याचा विचार करून काही फायदा नाही. तुम्हा सर्वांना त्रास देण्यासाठीच, अतीव दुःखात लोटण्यासाठीच माझा जन्म झाला. मी तरी काय करणार? माझ्या तुझ्या प्राक्तनातच हे भोग लिहिलेले असणार. पण आता हे सर्व संपणार. तू पुढे काय करणार? येथे राहिलीस तर प्रत्यक्ष पोटची मुलगी समजून तुझे पालन पोषण माझे माता पिता करतीलही. तुला माहेरी जायचे असेल तरी सुद्धा कोणाची आडकाठी असणार नाही. या पाप्याशी तुझा विवाह होऊन तुझे सर्व जीवनच उद्ध्वस्त झाले. तुझे रूप, तुझे गुण सर्वच काही मातीमोल झाले. विवाह झाल्याचा नाममात्र डाग तेवढा लागला. विवाह होऊनही तू कुमारीच राहिलीस. हे संपूर्ण जीवन तू कसे काय घालवणार? कोठे घालवणार? हा प्रश्न सोडवावाच लागेल. तेव्हा दुःख दूर सारून आता स्वहिताचा, स्वसुखाचा प्रथम विचार कर. माझे माता पिता तुझ्यावर अन्याय, जुलूम, जबरदस्ती करणार नाहीत. तुला तुझा विचार अंमलात आणण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करतील. त्यांची मने विशाल आहेत. तिने आपल्या पतीच्या तोंडावर हात धरला व त्याला पुढे काही बोलूच दिले नाही. दुःखाने ती मूर्छित झाली. सावध झाल्यावर ती म्हणाली, कृपा करून असे काही बोलू नका. परिस्थितीने आधीच या अंतःकरणावर अनेक जखमा केल्या आहेत.
त्यावर असे मीठ चोळू नका. माझ्याच दुर्भाग्यामुळे तुम्हाला हा रोग जडला असणार. त्यामुळेच तुम्हाला तुमच्या मातापित्याला या दुःखसागरात गटांगळ्या खाव्या लागत आहेत. हा सर्व दोष माझ्याच पूर्वसंचिताचा आहे. तुम्ही स्वतःला दोषी धरून कष्टी होऊ नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी तुमच्यासोबत येणारच येणार. ना या घरी राहणार ना माहेरी जाणार. आपण दोघांनीही एकमेकांना इहपरलोकी साथ सोबत करण्याची शपथ देवा ब्राह्मणांना अग्नीला साक्ष ठेवून घेतली आहे. तेव्हा काहीही विपरीत घडले तरी माझ्याकडून त्या शपथेचा भंग कदापिही होणार नाही. तेव्हा हे अप्रिय वाटणारे माझे अंतःकरण जाणणारे बोल कृपा करून पुन्हा बोलू नका. माझा अजूनही विश्वास आहे की भगवान दत्तात्रेय माझे सौभाग्य टिकवणारच. माझे म्हणजेच पर्यायाने तुमचे जीवन उद्ध्वस्त होणार नाही. तुम्ही पण विश्वास बाळगा. मनःशांती ढळू देऊ नका. आत्तापर्यंत जसे सतत करत राहिलात तसेच नामस्मरण करत राहा. त्याच्याशिवाय अन्य कोणाचाही कसलाही विचार करू नका. प्रत्येक क्षण उलटत असतो, बदलत असतो. ही परिस्थितीही बदलणार, उलटणार. तो दयाळू सर्व पाहतो आहे. योग्य वेळ येताच तो कृपेची दृष्टी आपल्यावरही वळवणार. तेव्हा धीर धरा, विश्वास ठेवून वाट पहा. पुत्राचा व सुनेचा हा संवाद ऐकून माता पिता अतिशय दुःखित झाले व त्यांना मूर्छा आली. त्यांना सावध करून सावित्री हात जोडून त्यांना म्हणाली, माझा अंतरात्मा सांगतो आहे की काही अनिष्ट घडणार नाही. निश्चितच तुमच्या पुत्राला दीर्घायुर आरोग्य लाभणार. श्री दत्त भगवानांची अवकृपा आपणा कोणावरही होणार नाही. सर्वांची सेवा, भक्ती, उपासना ते पाहत आहेत. प्रामाणिक निस्सीम भक्ताचे सर्व प्रसंगी रक्षण करण्याचे वचन त्यांनी जाहीरपणे सर्व जगतास दिले आहे. रक्षण करते ते असताना आपण चिंता करणे म्हणजे त्यांच्या शक्तीवर अविश्वास व्यक्त करणे होय. तेव्हा शांत चित्ताने नित्योपासनेत व्यत्यय येईल असे काहीही करू नका. सर्व लोक सांगत आहेत की प्रत्यक्ष प्रभू श्री दत्तात्रेय श्री नृसिंह सरस्वती हे नाव धारण करून संन्यासी स्वरूपात गाणगापुरी राहत आहेत. त्यांना शरण गेल्याने कार्य भाग होईल. तुम्ही परवानगी दिलीत तर मी पतीस तेथे घेऊन जाण्यास उत्सुक आहे. प्रवासात मी माझे प्राण पणाला लावून त्यांची काळजी घेईन. तेव्हा तुम्ही निश्चिंत मनाने परवानगी द्या. सुनेची ही विनंती ऐकून सासू सासऱ्यांनी तिला गाणगापुरी जाण्यास परवानगी दिली व प्रशस्त अशा पालखीची आणि चांगल्या सोबतीची सोय करून दिली. व्यवस्थित आराम मिळावा म्हणून पालखीत गादी अंथरली व सर्व बाजूंनी उशा लावल्या. पतीला व्यवस्थित पालखीत झोपवल्यावर त्या साध्वीने आपल्या सासू सासऱ्यांना वंदन केले व अगदी निश्चिंत राहण्यास सांगून त्यांचे आशीर्वाद घेऊन ती पतीसह गाणगापुरी जाण्यास निघाली. हळूहळू धैर्याने विश्वासाने प्रवास करता करता ती भीमेच्या किनारी वसलेल्या गाणगापुराजवळ येऊन पोहोचली. परिपूर्ण काळजी घेऊनही पतीला प्रवासाचा हवा बदलाचा त्रास हा झालाच. त्याच्या रोगाने अकल्पित उचल खाल्ली. गाणगापुराजवळ येता येताच तो असह्य यातनांनी बेभान झाला. तिने त्वरेने श्री गुरूंची भेट घेण्याचा विचार करून त्यावेळी श्री गुरूंची भेट कोठे होईल असे तेथील रहिवाशांस विचारले. श्री गुरु स्नानासाठी संगमावर गेले आहेत असे समजताच तिने लागलीच संगमावर जाऊन त्यांची भेट घेण्याचा निर्णय पक्का केला. हा आपला निर्णय पतिदेवाच्या कानावर घालून त्याला वंदन करून जावे म्हणून ती पालखीपाशी आली. पालखीचा पडदा तिने वर उचलला व आतील दृश्य पाहून तिने हंबरडा फोडला. सोबतच्या मंडळींना काय घडले असणार याची लागलीच जाणीव झाली व ते सर्व पालखीपाशी आले. पतिनिधनाच्या दुःखाने ती आक्रोश करू लागली. ती परमेश्वरास उद्देशून म्हणू लागली, देवा, तू हे काय केलेस?
असा कसा निष्ठुर झालास? तू वाचवशील म्हणून मोठ्या आशेने विश्वासाने मी या तुझ्या मंदिरात आले, तर तू हे मंदिरच माझ्यावर कोसळवलंस. माझ्या कोणत्या पापाचे तू हे असे शासन मला केलेस? आजपर्यंत तुझ्यावर विश्वासून राहण्यात, सर्वांना तुझ्यावर विश्वास ठेवून राहा असे सांगण्यात देवा माझे काही चुकले का? आता मी काय करू? तुझ्या कृपा प्रसादाने पतीला बरा करून आणीनच असे तुझ्या शक्तीवर विश्वासून मी माझ्या सासू सासऱ्यांना सांगितले होते. आता हे माझे दुर्दैवी अशुभ कपाळ त्यांना कसे काय दाखवू? त्यांना काय सांगू? सर्व रोग या तीर्थक्षेत्री बरे होतात हा लौकिक ऐकून येथील तीर्थ पोटभर प्राशन करण्याच्या तहानेने या जलाशयात उतरले. मात्र तोच मगरीने माझा घास घेतला. हे दयावंता, तुला हे कसे पाहवले? या माझ्या पतीबरोबर मलाही घेऊन जा. अनंत उपकार होतील तुझे माझ्यावर. तुला मी मुळीच दोष देत नाही. माझ्या प्रार्थनाचे हे भोग आहेत म्हणूनच माझ्या या प्राणप्रिय पतीचा हा मृत्यू मला पाहावा लागत आहे. पण देवा, उरलेले भोग मी पुढील जन्मी भोगीन. तेव्हा देवा, हा माझा जन्म माझ्या पतीबरोबरच संपव. एवढी तरी भिक्षा या अभागिनीला घाल देवा. असे म्हणून आपले जीवन स्वहस्ते संपवावे म्हणून फळे कापण्यासाठी सोबत आणलेली पिशवीतील सुरी तिने आपल्या हाती घेतली. ही तिची कृती विजेच्या वेगाने घडली. तिचा हेतू ओळखून सोबतच्या मंडळींनी जबरदस्तीने तिच्या हातातील सुरी काढून घेतली व तिची नाना प्रकारे समजूत घालण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पाहून व तिचा आक्रोश ऐकून ग्रामस्थही कुतूहलापोटी तेथे जमा झाले. सर्व प्रकार समजून आणि विशेषतः तिचे लहान वय पाहून ते अंतरी कळवळले. त्या समूहात अकस्मात तेथे भस्म लावलेला, रुद्राक्ष धारण केलेला असा एक तेजपुंज तपस्वी आलेला दिसू लागला. त्या गर्दीतून सावकाशपणे वाट काढत तो तिच्या समोर येऊन उभा राहिला. तो तिला म्हणाला, बाळे शांत हो, हा अविचार सोडून दे. असा आक्रोश करून तुला काय मिळणार? निर्बुद्धपणाचेच ते लक्षण आहे. जीवनाचा दोर एकदा तुटला की तो कितीही विलाप आक्रोश केल्याने सांधला जाईल का? तुला हे कळत नसेल असे मला वाटत नाही. जन्माबरोबर मृत्यू हा ठेवलेलाच आहे. कोणी बालवयात मरेल, कोणी वृद्ध होऊन. या जगात शरीराने कोण अमर झाला आहे? कीर्तीने अमर होऊ शकतील, पण शरीराने अमर होणे कोणालाही शक्य नाही. जन्माबरोबर मृत्यू हा ठेवलेला आहे. मृत्यू हा प्रत्येकाला गाठणारच. मग हा शोक, असा आक्रोश करून काय फायदा? तू तर ज्ञानी सुविचारी दिसतेस. तेव्हा हा निरर्थक शोक करणे सोडून दे व आलेल्या परिस्थितीस धीराने सामोरी जा. शांतपणे सौम्य आवाजात सांगितलेले त्या आदरणीय तपस्व्याचे विचार करायला लावणारे व सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारे ते बोल ऐकून सावित्री शांत झाली. त्यांना अतीव आदराने वंदन करून, माझ्यावर दया करा व आता मी पुढे काय करावे, या प्राप्त परिस्थितीत पुढील जीवन कसे व्यतीत करावे याबाबत मला काही मार्गदर्शन करा, अशी त्या तपस्व्यास तिने विनंती केली. ही निर्मळ अंतःकरणाने व विश्वासाने केलेली विनंती ऐकून त्या तपस्व्याने सुवासिनी स्त्रीने आपले दैनंदिन आचरण कसे ठेवावे व विधवांनी कोणते आचारधर्म पाळावे या दोन्ही बाबतची बारीक सारीक तपशिलांसह तिला सर्व माहिती दिली व म्हणाला, सुवासिनीने आपल्या कोणत्याही कृतीने किंवा उक्तीने पतीच्या प्रतिष्ठेस कसलीही हानी पोहोचणार नाही व त्याच्या अंतःकरणास जरासुद्धा क्लेश होणार नाही याची सतत काळजी घेऊन त्याच्या आज्ञेनुसार वर्तावे. पती मृत झाल्यास पत्नीने आपले पारलौकिक कल्याण साधण्यासाठी एकतर सहगमन करावे अथवा वैधव्य धर्माचे परिपूर्ण पालन करून
तपश्चर्यामय जीवन जगून सदैव ईश्वर चिंतनात मग्न होऊन राहावे. सहगमन करणे अथवा विधवाचार सांभाळून राहणे हे दोन्ही मार्ग एकाच तोलामोलाचे, योग्यतेचे आहेत. यातील कोणत्याही मार्गाने जाण्यात एकाच प्रकारचे व एकाच मापाचे पुण्य पदरी पडते. तेव्हा तुझी कौटुंबिक परिस्थिती पाहून तुझ्या मानसिक शक्ती सामर्थ्याचे आत्मपरीक्षण करून यातील जो मार्ग तुला सोयीस्कर वाटेल तो तू स्वीकार. अशा तऱ्हेने आज भाग 1 अध्याय 19 आपण इथेच संपवूयात. आता याची उर्वरित कथा जी आहे ती आपण पुढच्या भागात बघूयात. श्री गुरुदेव दत्त.